वळूयात पुढील बातमीकडे। साधू ग्रामासाठी नामपा झाडं कापणार आहे। नाशिककरांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होते। नाशिक मनपावर नाराजी व्यक्त करण्यात येते। तपोवनातील 1800 झाडं कापण्यासाठी निश्चित करण्यात आले। दरम्यान तपोवनातील एकही जुनं झाड पाडणार नाही, कापणार नाही असं स्पष्टीकरण मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी दिलेलं आहे। साधू ग्रामासाठी मनपा झाडं कापणार आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त होते। हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे। आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे। यावर नाशिककरांनी रोष व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। ऐकूयात। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या साधुग्राम या भागातील काही झाडं तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे, पण या संपूर्ण निर्णयाला आता हे विरोध होत आहे। काही स्थानिक लोकांनी येऊन अशा पद्धतीनं हे झाडं तोडू नका अशी मागणी करत आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत। नाना, हे झाडं तोडण्याचा निर्णय झालेला आहे, आपण विरोध करताय, काय मागणी आहे? पहिली गोष्ट म्हणजे तपोवनामध्ये सिमेंट कॉन्क्रीट आणणं हेच मुळात कायद्याच्या विरुद्ध आहे। इथे साधुग्राम करता इथे राम राहिलेत, सीता राहिल्यात, माता सीता इथे राहिल्यात, हनुमान इथे राहिल्यात, हे वनात राहिलेली लोक आहेत। तुम्ही त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या पथावर कसा काय मिळवत आहेत? नाही चालणार, हे धर्म बुडवण्याचं काम चाललेलं आहे। आणि म्हणून इथे या झाडा हा आमचा आत्मा आहे, आमचा श्वास आहे, आमचा ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन तुम्ही काढून नेणार आहात का? प्रशासनाचं डोकं, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? हे काय चाललेलं आहे मनमानी कारभार? प्रशासनाकडून काल जे काही खुलासा आलेला आहे ते दिशाभूल करणारा आहे। त्यांनी सरसकट सगळ्या झाडांवरती क्रॉस केलेला आहे, कोणा कशावरतीच वेगळी खून अशी केलेली नाही। सगळ्यांवरती तुम्ही बघू शकता फुली मारलेली आहे त्यांनी। आणि 10 वर्ष जुनी झाडं आम्ही कापणार अशा पद्धतीने ते सांगतायत की जसं की काल आलेलं गवत उपटायचं आहे। पण जे मार्किंग केलेलं आहे ते सगळेच झाडं कापणार नाहीये। मागच्या कुंभनंतर जे झाडं आता आलेले आहेत ते झाडं तोडू अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं जरी ते असेल तरी आपल्याला माहिती आहे की प्रशासन कोणत्या पद्धतीने या सगळ्या वृक्षतोडीकडे बघतं। ते काहीतरी गव्हासोबत घुन पण ज्या पद्धतीने पिसतं त्या पद्धतीने ते सरसकट सगळे जास्तीत जास्त त्यांना काय करायचं, त्यांना भुईसपाट जमीन इथे करायची आहे। आणि हे 1.5-2 वर्ष ते साधूंसाठी वापरतील, त्याच्यानंतर 12 वर्ष त्यांना मोकळा भूखंड पाहिजे। आता स्थानिक नागरिक हे विरोध करतायत, आंदोलन करतायत, त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आगामी काळामध्ये काय काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।